नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी म्हणजे आपलं प्रकरण क्रमांक 7 आहे डिप्रिशिएशन. त्याला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. याच्या अगोदर मी तुम्हाला डिप्रिशिएशनच्या संदर्भातील बरीचशी माहिती म्हणजे डिप्रिशिएशनची व्याख्या, डिप्रिशिएशन आकारण्याच्या दोन ज्या पद्धती आहेत, स्ट्रेट लाईन मेथड आणि दुसरी आहे रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, या दोनही पद्धतीची माहिती फोटो करून पाठवली होती. ती तुम्ही वाचली असाल अशी अपेक्षा बाळगतो. आणि या ठिकाणी आपण पुन्हा एकदा डिप्रिशिएशनची व्याख्या या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत की डिप्रिशिएशनला मराठीमध्ये काय म्हणतात. तर या डिप्रिशिएशनला मराठीमध्ये म्हणतायत घसारा. डिप्रिशिएशन म्हणजे काय? घसारा. काय म्हणतील, हा घसारा म्हणजे नेमकं काय भानगड आहे? तर जेव्हा एखादी वस्तू आपण वापरतो आणि ती वस्तू वापरल्यामुळं तिची जी काय झीज होते, वापरून तिची झीज होते, त्या होणाऱ्या झिजीला किंवा वापरल्यामुळं तिचं जो काही लाईफ टाईम कमी होत जातो त्याला डिप्रिशिएशन म्हणून ओळखलं जातं. डिप्रिशिएशनची व्याख्या मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितली होती. डिप्रिशिएशन मीन्स डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट ड्यू टू इट्स विअर अँड टिअर. म्हणजे डिप्रिशिएशन म्हणजे जी काही मालमत्ता आहे त्या मालमत्तेच्या वापरामुळं तिची होणारी झीज म्हणजे घसारा. मालमत्ता वापरामुळं मालमत्तेची होणारी जी झीज आहे त्याला म्हटलं जातं घसारा. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात डिप्रिशिएशन. डिप्रिशिएशनच्या अनेक व्याख्या या ठिकाणी तज्ज्ञांनी सांगितल्यात. व्याख्या तीच राहते परंतु थोडा बदल राहतो. डिप्रिशिएशन इज अ ग्रॅज्युअल डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स फ्रॉम एनी कॉज. दाखवतो मी तुम्हाला या ठिकाणी व्याख्या. डिप्रिशिएशन इज अ ग्रॅज्युअल डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ an asset from any cause. या व्याख्याचा अर्थ नीट समजून घ्या. डिप्रिशिएशन म्हणजे घसारा, इज ग्रॅज्युअल म्हणजे कायम, डिक्रीज म्हणजे घट, इन दी व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स म्हणजे मालमत्ता, फ्रॉम एनी कॉज कोणत्याही कारणामुळे मालमत्तेत होणारी जी घट आहे त्याला म्हटलं जातं डिप्रिशिएशन. पुढची डिप्रिशिएशनची व्याख्या आहे या ठिकाणी, त्याला लेखक वगैरे काही नाही, शेवटची कंटिन्युअस ग्रॅज्युअल परमनंट रिडक्शन इन दी व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स इज कॉल्ड डिप्रिशिएशन. कंटिन्युअस कायम, सतत, ग्रॅज्युअल कंटिन्युअस म्हणजे सातत्यानं, ग्रॅज्युअल म्हणजे कंटिन्युअस ग्रॅज्युअल अँड परमनंट म्हणजे कायम, ग्रॅज्युअल म्हणजे होणारी, रिडक्शन म्हणजे घट, इन दी व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स इज कॉल्ड डिप्रिशिएशन. सातत्यानं, विशिष्ट दरानं, कायमस्वरूपी मालमत्तेची होणारी जी झीज आहे, रिडक्शन म्हणजे कमी होणं, इन दी व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स मालमत्ता कमी होणारी, इज कॉल्ड डिप्रिशिएशन. मग डिप्रिशिएशन मालमत्तेची घट अनेक कारणामुळे होते. वापरल्यामुळे होते, विशिष्ट कालावधी गेल्यानंतरमुळे होते, टाईम गेल्यामुळं होते, किंवा ती वस्तू वापरून तिच्यामध्ये बदल होत जातो तेव्हाही होते. नवीन इन्व्हेन्शन म्हणजे नवीन शोध लागतो तेव्हाही जुन्या वस्तूचं व्हॅल्यू कमी होत जाते. अशा अनेक कारणामुळं त्या ठिकाणी मालमत्तेची झीज होत जाते. या ठिकाणी डिप्रिशिएशन आकारण्याच्या ज्या दोन पद्धती आहेत, प्रामुख्यानं आपल्याला या ठिकाणी त्या दोन शिकायच्या आहेत. त्या दोन मेथड ऑफ डिप्रिशिएशन
पहा या पहिल्या दोन पद्धती, मेथड ऑफ डिप्रिशिएशन. पहिली मेथड आहे फिक्स्ड इन्स्टॉलमेंट, त्याला आर आहे. स्ट्रेट लाईन मेथड, त्याला आर आहे. ओरिजिनल कॉस्ट मेथड. दुसरी आहे डिमिनिशिंग और रिड्युसिंग बॅलन्स और रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. अशा या दोन पद्धती पाहिजेत. मेथड अनेक आहेत, पण प्रामुख्यानं आपल्याला 11वीच्या अभ्यासक्रमासाठी फक्त दोनच पद्धती फार महत्वाच्या आहेत. पहिली जी मेथड आहे त्यापैकी पहिली जी पद्धती आहे स्ट्रेट लाईन और ओरिजिनल कॉस्ट मेथड, ही जी पहिली पद्धती आहे, ह्या पहिल्या पद्धतीमध्ये डिप्रिशिएशन आकारताना नेहमी मूळ रकमेवर डिप्रिशिएशन आकारलं जातं. काय म्हणते मूळ रक्कम म्हणजे काय? उदाहरणार्थ त्या ठिकाणी जर एखादी वस्तू खरेदी केली, एखादी मालमत्ता खरेदी केली 50,000ची आणि तिच्यावर डिप्रिशिएशन सांगितलं 10%, तर त्याच्यावर वर्षाचं डिप्रिशिएशन होते 50,000वर 10%, 5,000 रुपये. मग या ठिकाणी दरवर्षी डिप्रिशिएशन आकारताना त्या 50,000 रुपयाच्या रकमेवर आकारायचं. दरवर्षी त्या 50,000च्या रकमेवर आकारायचं, दरवर्षी 50,000वर. म्हणजे या पद्धतीनं डिप्रिशिएशन आकारताना नेहमी त्या वस्तूची मूळ रक्कम विचारात घ्यावी लागते. मूळ रक्कम विचारात घेतली नाही तर डिप्रिशिएशन आकारताना प्रॉब्लेम होतो. त्यामुळं ही स्ट्रेट लाईन मेथड म्हणजे मूळ रकमेवर डिप्रिशिएशन आकारण्याची पद्धती आहे. आणि दुसरी जी पद्धती आहे त्याच्यानंतर रिड्युसिंग बॅलन्स और रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, त्याची माहिती सांगितलेली आहे, परंतु परत एकदा सांगतोय, या पद्धतीनं डिप्रिशिएशन आकारताना दरवर्षी डिप्रिशिएशन वजा जाता जी काही WDV येईल, WDVचा अर्थ रिटर्न डाऊन व्हॅल्यू. दरवर्षी वस्तूचा मालमत्तेची होणारी झीज, ती झीज म्हणजे डिप्रिशिएशन मालमत्तेच्या रकमेतून वजा केले असता दर वर्षात जो ओपनिंग बॅलन्स त्या मशिनरीचा येईल, त्या मालमत्तेचा येईल, त्या मालमत्तेच्या ओपनिंग रकमेवर डिप्रिशिएशन आकारलं जातं. अशी ही दुसरी पद्धती आहे रिड्युसिंग बॅलन्स और रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. या पद्धतीनं डिप्रिशिएशन आकारताना एकच तत्व ध्यानात ठेवायचं की दरवर्षी हे डिप्रिशिएशन आकारताना घसरलेल्या किमतीवर म्हणजे घसारा वाजा जाता जी WDV येईल म्हणजे रिटर्न डाऊन व्हॅल्यू येईल, त्याच रकमेवर डिप्रिशिएशन आकारलं जातं. आणि या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्वाचा भाग या ठिकाणी पाहायचा आहे. तो भाग पाहिल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी आपण पाहणार आहोत की जर्नल एंट्रीज अंडर बोथ मेथड्स आर सेम अँड दे आर ॲज अंडर. या ठिकाणी डिप्रिशिएशन आकारताना, अकाउंटिंग ट्रीटमेंट करताना डिप्रिशिएशनच्या ज्या काही दोन पद्धती आहेत, एक आहे स्ट्रेट लाईन आणि दुसरी जी पद्धती आहे रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, या दोनही पद्धतीनं डिप्रिशिएशन आकारताना ज्या काही अकाउंटिंग एंट्रीज होतात त्या दोनही पद्धतीनं अकाउंटिंग एंट्रीज नेहमी सेम होतात, सारख्याच होतात. रकमा बदल राहतील मात्र अकाउंटिंग एंट्री डेबिट आणि क्रेडिट बदलत नाही. हे विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी अकाउंटिंग एंट्री पहिली अकाउंटिंग एंट्री कशाची होते? परचेस ऑफ ॲसेट्स फॉर कॅश. पहिली एंट्री फॉर परचेस ऑफ ॲसेट फॉर कॅश दिसते तुम्हाला, एंट्री पण दिसते परचेस ऑफ ॲसेट फॉर कॅश. मग त्या ठिकाणी
त्या वाक्याचा अर्थ समजून घ्या आधी. एंट्री तर दिसते, मी सांगणार आहे. परचेस ऑफ ॲसेट फॉर कॅश, त्या वाक्याचा अर्थ परचेस म्हणजे खरेदी करणे, ॲसेट म्हणजे मालमत्ता, फॉर कॅश म्हणजे रोखीनं. रोखीनं मालमत्ता खरेदी केली. काय केली? रोखीनं मालमत्ता खरेदी केली. कशी केली मालमत्ता खरेदी? रोखीनं. मग तुमच्याकडं काय म्हणतील, एंट्री करायची कशी? फार टेन्शन घ्यायचं नाही. तुमच्याकडं आलंय काय याचं उत्तर तुम्हीच द्याल. मालमत्ता खरेदी केल्यावर येतं काय? मालमत्ता येईल. काय येईल? मालमत्ता येईल. आणि तुमच्याकडून जाईल काय? तुमच्याकडून कॅश म्हणजे रोख रक्कम जाईल. तुमच्याकडून कॅश म्हणजे रोख रक्कम जाईल. मग जे आलंय ते डेबिट आणि जे गेलंय ते क्रेडिट. मग एंट्री काय होईल? आलंय काय? मालमत्ता आली म्हणजे इंग्रजीमध्ये ॲसेट, आणि गेलंय काय? कॅश. मग एंट्री काय होणार? ॲसेट अकाउंट डेबिट, ॲसेट अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. काय म्हणतील? कॅश गेली. मग बँक कशाला? काही वेळा प्रत्यक्ष कॅश लगेच तुम्ही देत नाही. त्या कॅश ऐवजी तुम्ही चेक देता तुमच्या बँकेच्या खात्याचा, तुमच्या बँकेच्या खात्याचा. त्यामुळं त्या ठिकाणी कॅश किंवा बँक पण लिहिलं जाईल. आणि त्याचं नॅरेशन आहे दिसतंय तुम्हाला. बिंग ॲसेट परचेस फॉर कॅश, बिंग ॲसेट परचेस फॉर कॅश. ही झाली पहिली एंट्री. किती एंट्री झाली? पहिली. कशाची? कॅश परचेस. कॅश परचेस, कॅश परचेसची पहिली एंट्री झाली. दुसरी परचेस ऑफ ॲसेट ऑन क्रेडिट, सेम तशीच पण थोडीशी वेगळी. कशावरची एंट्री आहे दुसरी? क्रेडिट परचेस. क्रेडिट परचेस याचा अर्थ उधारीवर खरेदी. कशावर खरेदी? उधारीवर खरेदी. कॅश परचेस पहिली. दुसरी क्रेडिट परचेस, कॅश परचेस. रोखीनं खरेदी क्रेडिट परचेस, उधारीवर खरेदी, उधारीवर खरेदी. मग या ठिकाणी उधारीवर खरेदी नीट समजून घ्यायचं आधी. लगेच एंट्री दिसते मग त्याचं लिहून टाकायची असं नाही करायचं. फॉर परचेस ऑफ ॲसेट ऑन क्रेडिट अर्थ समजून घ्या. परचेस म्हणजे खरेदी, ऑफ ॲसेट, ऑफ ॲन ॲसेट म्हणजे परचेस म्हणजे खरेदी, ॲसेट म्हणजे मालमत्ता, ऑन क्रेडिट उधारीवर. कशावर? उधारीवर. मालमत्ता उधारीवर खरेदी केली. मालमत्ता उधारीवर खरेदी केली. या वाक्याचा अर्थ असा होतो, मालमत्ता खरेदी केली पण पैसा गेला नाही, उधारीवर आहे, देणं बाकी आहे. मग या ठिकाणी येतंय काय? मालमत्ता तुमच्याकडे येणार आहे. मालमत्ता तुमच्याकडे येणार आहे. मालमत्ता म्हणजे ॲसेट. आणि तुमच्याकडून पैसा जाणार आहे का याचं उत्तर मिळेल नाही. पैसा जाणार का? नाही. मग पैसा काय जात नाही? पैसा जात नाही. मग त्या ठिकाणी काय म्हणतील? पैसा जात नाही. मग ही मालमत्ता आली कोणाकडून? हु इज अ सप्लायर ऑफ दिस ॲसेट? कोण आहे ती मालमत्ता तुम्हाला देणारा? त्याचं नाव लिहावं लागेल. म्हणजे जो कोणी तुम्हाला पुरवठा करणार आहे त्याचं नाव. म्हणून त्या ठिकाणी क्रेडिट देता येईल, सप्लायर अकाउंट, और पार्टी म्हणजे समोर ज्यानं दिली त्या पार्टीचं अकाउंट. मग एंट्री काय होते? मालमत्ता आली, मालमत्ता आली, जे आलंय ते डेबिट. मग गेलं तर काहीच नाही. मग कोण आहे तुम्हाला मालमत्ता देणारा?
सप्लायर और पार्टी, त्याचं जे नाव दिलं जाईल, इथं नाव नाही, कारण हे आपण काय पाहतोय, एंट्रीज पाहतोय. जर नाव दिलं असतं तर नाव टाकलं असतं ABCD, पण इथं नाव नाही. ज्या पार्टीने दिलं त्याचं नाव लिहावं लागणार. प्रॉब्लेममध्ये जे देईल ते नाव लिहायचं. इथं आपण लिहू पार्टी और सप्लायर्स अकाउंट. मग एंट्री काय झाली, अकाउंटिंग ट्रीटमेंट, ॲसेट अकाउंट डेबिट टू सप्लायर्स अकाउंट और पार्टीज अकाउंट. नॅरेशन बिंग परचेस ऑफ ॲसेट ऑन क्रेडिट फ्रॉम डॅश 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 डॅश. काय म्हणजे डॅश डॅश, तिथं काय लिहायचं, तिथं त्या सप्लायरचं नाव, त्या पार्टीचं नाव, ज्यानं ती मालमत्ता तुम्हाला दिली त्याचं नाव लिहायचं. समजलं. 2 अकाउंटिंग एंट्री झाल्या. कॅश परचेस 1, क्रेडिट परचेस 2, तिसरी बा नीट काय सांगतंय, फॉर अदर इन्सिडेंटल एक्सपेन्सेस इन्क्युअर टू पुट ॲसेट इन टू ऑपरेशन. काय म्हणतील, ॲसेट इन टू ऑपरेशन. हे काय भानगड आहे, याचा अर्थ तुम्ही ती मालमत्ता जी काय खरेदी केली, ती मालमत्ता खरेदी केल्यानंतर तिच्यासाठी आणखीन काही खर्च झालाय का, वाहतुकीचा, दुसऱ्या कशाचा, किंवा ती मालमत्ता तुमच्या स्थळापर्यंत, तुम्ही ज्या ठिकाणी त्या मालमत्ता घेतली तिथपर्यंत आणण्यासाठी तुम्हाला काही खर्च झाला का, म्हणजे वाहतूक खर्च, ट्रान्सपोर्टेशन, अदर एक्सपेन्सेस रिलेटेड टू ॲसेट्स झालाय का. तो जर झाला असेल तर तोही त्या मालमत्तेत मिळवा. मग तो मिळवा म्हणजे ना काय करायचं, तो खर्च आहे मालमत्तेचा, म्हणून ॲसेट अकाउंट डेबिट, ॲसेट अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक. थोडक्यात तो त्या मालमत्तेच्या खर्चात मिळवायचा आहे, मालमत्तेच्या खर्चात मिळवायचा आहे. ॲसेट अकाउंट डेबिट टू कॅश. नॅरेशन बिंग द पेमेंट ऑफ इन्सिडेंटल चार्जेस और इन्स्टॉलमेंट चार्जेस. अशा पद्धतीनं तीही अकाउंटिंग एंट्री इन्स्टॉलेशन चार्जेसची केली जाईल. काय म्हणून केली जाईल, इन्स्टॉलेशन चार्जेस किंवा इन्सिडेंटल चार्जेस. काय म्हणतील, इन्स्टॉलेशन आहे म्हणले, इन्सिडेंटल आहे म्हणले. इन्स्टॉलेशनचा अर्थ बसवण्याचा खर्च, वाहतुकीचा खर्च, त्या मालमत्तेचा खर्च. 4 नंबर आकडा दिसतोय पहा, फॉर चार्जिंग ऑफ डिप्रिशिएशन, फॉर चार्जिंग ऑफ डिप्रिशिएशन. काय म्हणतील, हे काय भानगड, चार्जिंग ऑफ डिप्रिशिएशन. याचा अर्थ चार्जिंग ऑफ डिप्रिशिएशनचा अर्थ डिप्रिशिएशन आकारणे, त्या मालमत्तेवर दरवर्षी डिप्रिशिएशन आकारणे. त्या डिप्रिशिएशनची एंट्री होते, त्या ठिकाणी डिप्रिशिएशन हा काय आहे, खर्च नेहमी डेबिट टाकला जातो, खर्च नेहमी डेबिट टाकला जातो. आणि हा खर्च कशाचा आहे, मालमत्तेचा आहे, त्यामुळं मालमत्तेचं नाव दिलं जाईल. म्हणून खर्च डेबिट, आणि खर्च कशाचा आहे, खर्च आहे कशाचा, मालमत्तेचा, म्हणून मालमत्तेच्या नावावर टाकला जाईल. मग एंट्री होईल डिप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. वाय डिप्रिशिएशन इज टू बी चार्ज. डिप्रिशिएशन आकारताना डिप्रिशिएशन नेहमी डेबिट असतं, आणि ते डिप्रिशिएशन ज्या मालमत्तेचं आहे त्या मालमत्तेला क्रेडिट दिलं जातं. ही झाली अकाउंटिंग एंट्री क्रमांक 4. त्याचं नॅरेशन बिंग डिप्रिशिएशन चार्ज. 4 एंट्री झाल्या. एंट्री नंबर 5 बिंग डिप्रिशिएशन ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, किंवा बॅलन्स ऑफ डिप्रिशिएशन अकाउंट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डिप्रिशिएशनचा बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला. डिप्रिशिएशनचा बॅलन्स
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला. ट्रान्सफर्ड ऑफ डिप्रिशिएशन टू प्रॉफिट अँड लॉस. मग याची एंट्री काय केली जाईल? तर जे डिप्रिशिएशन डेबिट होतं त्याच्याऐवजी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट येईल. कारण का डिप्रिशिएशन हा आपला काय खर्च, तोच कुठं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला आहे. कुठं केला आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नफा आणि तोटा अकाउंटला ट्रान्सफर केला आहे. आणि जे डिप्रिशिएशन ट्रान्सफर केलंय त्याला क्रेडिट द्यायचं. मग एंट्री होणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डिप्रिशिएशन अकाउंट. नॅरेशन होईल being balance of depreciation is transferred to profit and loss account. Being balance of depreciation account is transferred to profit and loss account. एंट्री किती झाली? 5. एंट्री 6. पुढं 6 एंट्री काय म्हणतील? इथपर्यंत एंट्री झाल्या. कॅश परचेस, क्रेडिट परचेस, इन्स्टॉलेशन चार्जेस और any other charges related to asset, charging of depreciation आणि depreciation is transferred to profit and loss account. ह्या एंट्री एवढ्या झाल्या 5. याच्यानंतर पुढं जेवढ्या वर्षाचं डिप्रिशिएशन दिलं जाईल तशा पद्धतीनं एंट्री ह्या वाढत जातात. काय म्हणतील? ह्या झाल्या एंट्री. एवढ्या तर परमनंट एंट्रीज आहेत. एवढ्या एंट्री परमनंट आहेत. पहिल्या वर्षी या करायच्या. मग काय म्हणतील? समजा 3 वर्षाचं जर दिलं आपल्याला तर 3ऱ्या वर्षापर्यंत कसं जायचं? मग त्या ठिकाणी 2ऱ्या वर्षाच्या एंट्रीज करायच्या. 2ऱ्या वर्षाला एंट्री फक्त होतील 2च. मग काय म्हणतील? कोणत्या 2? समजा 3 वर्षाचं तुम्हाला एखादे मालमत्तेचं अकाउंट दिलं असेल. मालमत्तेचं अकाउंट तुम्हाला 3 वर्षाचं जर दिलं असेल आणि 2ऱ्या वर्षी तुम्हाला काहीच दिलेलं नाही तर 2ऱ्या वर्षी तुम्ही करणार काय? 2ऱ्या वर्षात तुम्ही फक्त डिप्रिशिएशन आकारणार. डिप्रिशिएशन आकारल्याची एंट्री तर सेम आपल्याकडे आहे. चार्जिंग ऑफ डिप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट 2ऱ्या वर्षी आणि बिंग नॅरेशन इन आर बिंग डिप्रिशिएशन चार्ज. समजलं? 2ऱ्या वर्षी तीच एंट्री आणि तेच डिप्रिशिएशन ट्रान्सफर कुठं करणार? प्रॉफिट अँड लॉसला. काय होणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डिप्रिशिएशन. म्हणजे पहिल्या 5 एंट्री ज्या झाल्यात, एक कॅश परचेस, 2री क्रेडिट परचेस, 3री इन्स्टॉलेशन चार्जेस, 4थी डिप्रिशिएशन, 5वी डिप्रिशिएशन ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ह्या कंपल्सरी एंट्री आहेत. काय म्हणतील? कंपल्सरी एंट्री म्हणजे पहिली एंट्री, 2री एंट्री, 3री एंट्री, 4थी एंट्री, 5वी एंट्री क्रमानं होणार का? जर रोखीनं खरेदी असेल तर रोखीच्या खरेदीची पहिली एंट्री होणार. उधारीनं खरेदी असेल तर 2री एंट्री होणार. पहिली एंट्री मग होणार नाही. 3री एंट्री डिप्रिशिएशनच्या इन्स्टॉलेशनच्या असेल तर होईल, नसेल तर होणार नाही. 4थी मात्र कंपल्सरी होणार, चार्जिंग ऑफ डिप्रिशिएशन. आणि 5वी डिप्रिशिएशन अकाउंट ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस कंपल्सरी होणार. या एंट्री कमी किंवा अधिक राहतील त्या डिपेंड्स आहेत. कशावर? तुमच्या किती वर्षाचा अकाउंट तुम्हाला देतात त्यानुसार. आता फक्त आपल्याला 3 एंट्रीज पाहिजेत. खास विक्रीच्या 3 एंट्री. कशाच्या एंट्री? विक्रीच्या तारखेला 3 एंट्री होतात. विक्रीच्या तारखेला 3 एंट्री होतात. किती एंट्री होतात? 3 एंट्री होतात. त्या विक्रीच्या तारखेच्या 3 एंट्री कोणत्या? 1
सेल ऑफ ॲसेट, कशाची एंट्री? सेल ऑफ ॲसेट. पहा इथं दिसती विक्रीच्या तारखेची एंट्री पहिली, सेल ऑफ ॲसेट. तुम्ही घरी गेल्यावर व्यवस्थित लिहित चला, मी सांगतोय तो व्यवस्थित लिहून ठेवा. सेल ऑफ ॲसेटची एंट्री होतेच विक्रीच्या तारखेला, जी तारीख दिली जाईल त्या तारखेला करायची. मग विकल्यानंतर पैसा येतो, कॅश येते किंवा बँकेत जमा होते. दोन होतं, एकतर कॅशमध्ये आलं तर कॅश लिहायचं, ते जर बँकेत पैसा आला तर बँक अकाउंट लिहायचं आणि मालमत्ता जाणार. मग एंट्री काय होणार? बँक ऑब्लिक कॅश अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. नॅरेशन बिंग सेल प्रोसीड, बिंग सेल प्रोसीड किंवा बिंग ॲसेट सोल्ड फॉर कॅश, बिंग ॲसेट सोल्ड फॉर कॅश. काय म्हणतील? ही झाली समजा विक्रीच्या तारखेची एक एंट्री. विक्रीच्या तारखेला दुसरी एंट्री होते कंपल्सरी, ध्यानात ठेवायची. चार्जिंग ऑफ डिप्रिशिएशन अप टू सेल्स डेट डिप्रिशिएशन. दुसरी एंट्री होणार कशाची? डिप्रिशिएशनची. सेम मगाशी पाहिल्याप्रमाणे डिप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट बिंग डिप्रिशिएशन चार्ज. विक्रीच्या तारखेला एंट्री होतात प्रामुख्याने मी सांगितले 3. 1 सेल ऑफ ॲसेट, 2 डिप्रिशिएशन आणि 3 एंट्रीमध्ये एकाला एक और आहे. एक तर प्रॉफिट झाला तर प्रॉफिटची, आणि नाही जर प्रॉफिट झाला तर काय होतो? तोटा. तो तोटा झाला तर लॉसची. विक्रीच्या तारखेला एकतर विकून प्रॉफिट होईल तेव्हा प्रॉफिटची एंट्री होईल, नाहीतर लॉस होईल त्या लॉसची एंट्री. मग काय करायचं? प्रॉफिटची एंट्री पाहायची आपल्याला. सेल ऑफ ॲसेट ॲट प्रॉफिट पहा दिसती. काय एंट्री? दिसते काय? बँक ऑब्लिक कॅश अकाउंट डेबिट, बँक ऑब्लिक कॅश अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. बँक ऑब्लिक कॅश. काय म्हणतील बँक ऑब्लिक कॅश? का तर त्या ठिकाणी मालमत्ता विकून तुम्हाला पैसा मिळणार आहे. मालमत्ता विकून तुम्हाला पैसा मिळणार आहे. तो प्रॉफिट तुम्हाला रोख स्वरूपात मिळणार आहे, आणि म्हणून त्याची एंट्री त्या ठिकाणी कॅश ऑब्लिक बँक केली जाईल. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. आणि त्या ठिकाणी विकून जो नफा झालाय तो कॅश ऑब्लिक बँकला पुढे लिहायचा, आणि ॲसेटच्या पुढं तीच प्रॉफिटची रक्कम लिहून टाकायची. आणि हा जर प्रॉफिट झाला नाही तर काय होईल? एकतर लॉस होईल. काय होईल? लॉस. काय होईल? लॉस. मग त्या ठिकाणी लॉसची एंट्री केली जाईल. बँक अकाउंट डेबिट. प्रॉफिटची एंट्री नीट पाहिली का? बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. म्हणजे कोणती रक्कम घ्यायची? त्या ठिकाणी
मालमत्तेची जी काही रक्कम आहे, मालमत्तेची जी रक्कम आहे WDV रिटर्न डाऊन व्हॅल्यू म्हणजे प्रॉफिट मिळवून जी रक्कम आहे ती त्या ठिकाणी घ्यायची आणि टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट त्या मालमत्तेवर झालेला नफा अशी एकत्रित रक्कम त्या ठिकाणी घेतली जाईल. आणि प्रॉफिट झालाय म्हणून मालमत्तेला आणखीन एक क्रेडिट पडेल, मालमत्तेला आणखीन एक क्रेडिट पडेल. काय म्हणतील, मालमत्ता विकल्यावर एंट्री काय होते, बँक ऑब्लिक कॅश अकाउंट डेबिट टू ॲसेट, बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला रक्कम, आपली मालमत्ता जर 50,000ची असेल, आपली मालमत्ता आहे 50ची आणि ती विकून आपल्याला त्या ठिकाणी नफा झाला, तर तो नफा आणखीन आपल्या मालमत्तेत ॲड होणार. म्हणून ते ॲड करताना तो नेहमी क्रेडिटला ॲड करायचा. आपला नॉमिनल अकाउंटचा नियम काय सांगतोय की जर तुम्हाला नफा झाला तर त्याला काय द्यायचं आहे, क्रेडिट. म्हणून या ठिकाणी प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेटला नेहमी क्रेडिट दिलं जातं. आणि एकत्रित रक्कम बँक किंवा कॅशला डेबिट दोन्हींची रक्कम, या ॲसेटची रक्कम आणि प्रॉफिटची रक्कम दोन्हींची रक्कम त्या बँकला प्लस करून घ्यायची. प्रॉब्लेममध्ये आल्यानंतर तुम्हाला मी दाखवून देईल कशी रक्कम लिहायची. इथं नाही समजू द्या, इथं फक्त एंट्री तुम्ही पाठ करा, सगळ्या एंट्री तुम्हाला पाठ करायच्यात. आणि याच्यानंतर प्रॉफिट जर झाला नाही तर आपल्याला काय होतो, लॉस म्हणजे तोटा, लॉस होतो. त्या लॉसची एंट्री आपल्याला पाहायची. बरोबर याच्या अपोजिट एंट्री लॉस ऑन सेल ऑफ ॲसेटची होती. मग पहा या ठिकाणी लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट, बँक अकाउंट डेबिट म्हणजे विकून जो पैसा येणार तो तिथं घेणार डेबिटला, जो पैसा आलाय तेवढा. जो लॉस झालाय त्या मालमत्तेवर तो पण डेबिट घेणार. का, लॉस नेहमी डेबिट असतो, नियमच सांगतोय. आणि मालमत्तेची रक्कम, त्या बँक अकाउंटची रक्कम आणि लॉसची रक्कम, दोघांची रक्कम त्यांची बेरीज करून ह्या टू ॲसेट अकाउंटच्या समोर लिहिली जाईल. समजा बँकची रक्कम आहे 20, लॉसची रक्कम आहे 2,000, मग त्या ठिकाणी ॲसेटला किती घेतली जाईल, बँकची 20 आणि लॉसची 2, 22 अशी ॲसेटला रक्कम एकत्रित घेतली जाईल 22,000. नॅरेशन, बिंग दी ॲसेट सोल्ड ॲट लॉस. एवढ्या एंट्रीज मी आत्ता ज्या सांगितल्यात, 5 एंट्री कंपल्सरी सांगितल्यात. कॅश परचेस, क्रेडिट परचेस, इन्स्टॉलेशन चार्जेस, चार्जिंग ऑफ डिप्रिशिएशन, डिप्रिशिएशन ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस, त्या 5 एंट्रीज. आणि विक्रीच्या तारखेच्या 3 एंट्रीज, विक्रीच्या तारखेला 3 एंट्री होतात. सेल ऑफ ॲसेट 1, डिप्रिशिएशन 2 आणि तिसरी एकतर प्रॉफिट होईल नाहीतर लॉस होईल. अशा या 3 एंट्रीज. एवढ्या एंट्रीज जर तुमच्या पाठ झाल्या तर तुम्हाला डिप्रिशिएशन अकाउंट आला म्हणून समजायचं, आला म्हणून समजायचं. मग हे जेवढ्या वर्षीचं दिलं जाईल तेवढ्या वर्षीचं तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. एवढ्या एंट्री पाठ करा, नुसत्या पाठ नाही, चांगल्या पद्धतीनं पाठ करा. यानंतर पुढच्या तासाला मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवून देणार आहे. तो फळ्यावर न देता मी एका फुल स्केपच्या पेजवर वर्किंग नोट्स कशी करायची, त्यानंतर ॲसेट अकाउंट कसा मेंटेन करायचा आणि डिप्रिशिएशन अकाउंट कसा मेंटेन करायचा. काय म्हणतील, 3 अकाउंट मेंटेन करावं लागतात का, एकतर वर्किंग नोट्स करावी लागते, करावीच लागते कंपल्सरी. आणि ती वर्किंग नोट जर केली तर वर्किंग नोट्सवरून ॲसेट अकाउंट बनवता येतो. आणि ॲसेट अकाउंट आला का डिप्रिशिएशन अकाउंट तुम्हाला सहज जमून जातो. ते तुम्हाला मी पुढच्या तासाला शिकवणार आहे. तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. आत्ता शिकवलेल्या 5 पहिल्या कंपल्सरी एंट्री, विक्रीच्या तारखेच्या 3 एंट्रीज, तशा तर विक्रीच्या तारखेला 4 एंट्रीज सांगितल्यात.
काय म्हणतील, आत्ता म्हणले 3 आणि आत्ता 4 म्हणतात. एक सेलची, दुसरी डिप्रिशिएशनची, तिसरी एक तर प्रॉफिट होईल नाही तर दुसरी लॉस होईल, म्हणजे 2 एंट्रीज आहेत. अशा 3 एंट्री, पहिल्या 5 एंट्री, एकंदरीत एंट्री झाल्या 8. एवढ्या जर पाठ झाल्या तर डिप्रिशिएशनमध्ये कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. काळजीपूर्वक लक्ष द्या. थांबू आपण या ठिकाणी.